रामकृष्ण हरी मित्रांनो, बघू शकता देहूगावमधून बीजेनिमित्त आम्ही आलेलो आहोत। आज तुकाराम बीज असल्यामुळे देहूगावमध्ये खूप प्रचंड अशी गर्दी आहे। तुम्हाला ते दाखवतो। बघू शकता देहूगाव ते गाथा मंदिर रस्ता आहे। या ठिकाणी टू व्हीलरला बंदी घातलेली आहे। टू व्हीलर बंद आहेत। हा रस्ता पुढच्या 1 तासभरात फुल पॅक होणार आहे। त्यामुळे कोणी येणार असतील तर आत्ताच या, नंतर हा पण रस्ता बंद होईल, कारण या ठिकाणी पूर्ण पब्लिक बसत असते। तुम्हाला देहू गाथा मंदिर ते देहूगाव या रस्त्यावर आहे। आता तुम्हाला इंद्रायणी घाट आणि वैकुंठ गमन मंदिर दाखवतो, त्यानंतर तुकाराम महाराज मुख्य मंदिर दाखवतो। या ठिकाणी बघू शकता प्रचंड अशी गर्दी झालेली आहे। आजूबाजूला दुकानं वगैरे खूप लागलेली आहेत। म्हातारं तापलं तिकडे। हे बघू शकता शॉपिंग मार्केट। हर माल फक्त 10 रुपये, 50 रुपये, 30 रुपये। आपल्या यात्रेतली मजा, स्वस्तातली मजा। बघू शकता पोलीस प्रोटेक्शन, खूप मोठा असा पोलीस पण बंदोबस्त आहे, कारण गर्दी खूप आहे। यावर्षी मित्रांनो विजेचा कार्यक्रम अतिशय जोरदार आहे। बघू शकता महाराष्ट्र पोलीसची गाड्या। बघू शकता इथे पण पोलीस आणि हे ते सकाळी केलेली विद्युत रोषणाई आहे, तुम्हाला मी दाखवली। ही इमारत आहे, इथे वैकुंठ गमन मंदिराचं प्रवेशद्वार आहे। या ठिकाणी ते बाजूला दिसतंय कळस, ते वैकुंठ गमन मंदिर आहे। या ठिकाणाहून तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेले ते हे ठिकाण आहे। बघू शकता वैकुंठ गमन मंदिर आहे आणि हे त्याची एंट्री कमान आहे।
तुकाराम महाराज बीज, देवगाव, पुणे. आजचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे, त्यामुळे मुख्य सोहळ्यासाठी खूप गर्दी झालेली आहे. मित्रांनो, मी सकाळचे 5 वाजता आलेलो आहे, तरी पण प्रचंड गर्दी होती आणि आणखी पण प्रचंड गर्दी आहे. मी तुम्हाला ॲक्च्युअल ते नांदुरक्याचं जे झाड आहे ते झाड दाखवण्याचा प्रयत्न करतो. पोलिसांनी आतमध्ये सोडायला पाहिजे. बघू शकता या ठिकाणी प्रचंड लोकांचा गर्दी झालेली आहे. बाहेर हे बघण्यामुळे इथं बसलेली ते लोक आता करता होते इथून. बघू शकता मित्रांनो, प्रचंड गर्दी आहे. तुकाराम महाराज बीज निमित्त अतिशय भव्य असे सोहळ्याचे आयोजन केलेले आहे. या ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. बघू शकता ही गर्दी. हे बघा, हे मुख्य वैकुंठ गमन मंदिर आहे. श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराज यांचे. आणि या ठिकाणी हे ॲक्च्युअल हे नांदुरक्याचं वृक्ष आहे, ज्या ठिकाणी गरुड येऊन बसलं होतं. गरुड उतरले होते. आज रात्री ठीक 12 वाजता जेव्हा तुकाराम महाराजाचं घ्यायला गरुड येते, त्यावेळेस या झाडाची पानं अशी फांद्या पानं एकदम शहारून निघतात आणि हे जे पूर्ण जे हार वगैरे बांधलेले आहेत ते हार खाली पडतात. त्यावेळेस या ठिकाणचा सोहळा संपन्न होतो. महत्त्वाचं ह्या झाडाचं हलण्याचं कारण गरुड आहे. या ठिकाणी झाडावर जेव्हा गरुड येऊन बसतं आणि तुकाराम महाराजाला घ्यायला येते, त्यावेळेस हे झाड खलखल हलते आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न होतो. मित्रांनो, दुपारी अजिबात हवा असेल नसेल तरी पण हे झाड हलताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे या ठिकाणचा सोहळा हा खूप चमत्कारिक सोहळा आहे. या ठिकाणी बघू शकता हे वैकुंठ गमन मंदिर बनवलं. मंदिराची डेकोरेशन आणि विद्युत रोषणाई सकाळी खूप अंधारामध्ये खूप असं छान दिसत होतं. मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे बघू शकता, हा ते नांदुरक्याचा वृक्ष आहे. या ठिकाणी तुकाराम महाराजांना घ्यायला गरुड आलं होतं. या ठिकाणचा गर्दीचा सोहळा बघू शकता. खूप अशी प्रचंड गर्दी होते या ठिकाणी. आज तो नांदुरक्याचा वृक्ष आहे, ज्या ठिकाणी यहाँ पे आए हैं. अतिशय मोठा पोलीस बंदोबस्त आहे. हे बघू शकता, हे नांदुरका नावाचं वृक्ष आहे. नांदुरकी नावाचं वृक्ष आहे. या ठिकाणी याच वृक्षावर गरुड तुकाराम महाराजांना घेण्यासाठी आलं होतं अशी आख्यायिका आहे. आणि हे बघू शकता, नांदुरक्याचा मंदिराचा यात्रा दर्शनाची दर्शन बिंदू आहे. याची चारी बाजूची फुलांनी केलेली डेकोरेशन सजावट मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी या नांदुरका वृक्षाला प्रदक्षिणा घालत आहे. बघू शकता तुम्ही, हाच तो वृक्ष आहे ज्या ठिकाणी तुकाराम महाराजाला घेण्यासाठी गरुड आले होते. प्रथम हा तुम्हाला फेरा पूर्ण करून पूर्ण वृक्ष दाखवतो.
बघू शकता पूर्ण वृक्षाला सजावट केलेली आहे. हा त्याचा बुंदा आहे, खोड आहे. या खोडाला चारी बाजूने हारांनी सजावट केली आणि पूर्ण वृक्षाला पण फुलांनी सजावट केलेली आहे. तो बघू शकता हाच तो वृक्ष आहे ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते. त्यांना घ्यायला गरुड आलेलं होतं. पूजा या ठिकाणचा हा प्रचंड जनसमुदाय खूप गर्दी आहे. बघू शकता मंदिराच्या या नांदुरच्या वृक्षाच्या चारही बाजूला प्रचंड गर्दी आहे. अशीच गर्दी प्रचंड गर्दी असते. बघू शकता या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाचा या ठिकाणी मुख्य स्टेज आहे. आज एकनाथजी शिंदे या ठिकाणी येणार आहे. पार्किंग या ठिकाणी बघू शकता वेगळ्या असं कार्यक्रमाचं आयोजन तुकाराम महाराज संस्थानाने केलेलं आहे. या ठिकाणी आज एकनाथजी शिंदे येणार आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री. त्यासाठी ही आसन व्यवस्था बघू शकता आपण. खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 96,570 38,353 353 या ठिकाणचा प्रचंड जनसमुदाय मयूरचा नंबर येतो तो तुम्हाला द्यायला येईल. आणि खूप गर्दी आहे. तुकाराम महाराज 375वा बीज सोहळा आहे, त्यामुळे जास्तच गर्दी झालेली आहे. या ठिकाणी दुपारी नामदुर्गाच्या वृक्षाची पानं हलतात. त्यानंतर हा सोहळा संपन्न होतो. मला फोन करा तर तुमची व्यवस्था करू. उद्याचं पूर्ण नियोजन आहे. प्रचंड असा जनसमुदाय आहे. कोण कोण आलं तुझ्या बरोबर? वैकुंठ गमन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून खूप प्रचंड गर्दी आलेली आहे. अतिशय भव्य असा हा सोहळा आहे. श्रेष्ठ संत श्री तुकाराम महाराज यांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आहे. या ठिकाणी बघू शकता प्रचंड अशी गर्दी आहे. प्रचंड अशा गर्दीची या ठिकाणी व्यवस्थित
देऊ संस्थानाकडून सुविधा करण्यात आलेली आहे. बसण्याची सोय आहे, मंडप टाकलेला आहे, उन्हाचा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. हे बघू शकता मंदिर. महाराजांची मूर्ती आहे. पाषाण काळी देवाने पाठवलेली समीक्षा काळामागे मानव देव घेऊन धामा गेले निळामणे सकळ तो शोभिले. तुकाराम महाराज सदैव चिंतामणी नामातून केले होते, त्याचा हा पुरावा आहे मित्रांनो. प्रचंड फुलाची सजावट केलेली आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणची गर्दी खूप अशी गर्दी आहे. या ठिकाणी प्रचंड जनसमुदाय आहे. तुकाराम महाराज 375 सोहळा लाईव्ह तुकाराम महाराज देऊ पुणे. बघू शकता वासुदेव आहेत.